त्या दगडा खालून निघाला वाघ, त्याची धरली बकरी. दिसतंय करायचे होते पण झाले चांगले. आणि हे जे आहे हे मेन वटवृक्ष, याच्यातूनच बाकीचे पण. नमस्कार मित्रांनो, आपण आज संडे आणि आम्ही विचार केला की कुठेतरी ट्रेकिंगला जायचं. तर इकडे एक जवळ एक संगमनेर म्हणून गाव आहे, तिकडे पेमगिरी फोर्ट आहे आणि एक 2.5 एकरमध्ये पसरलेलं वडाचं झाड आहे. तर तेच आपण बघणार आहोत. तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन, कसं जायचं, काय जायचं, फोर्टवर काय, ते झाडाच्या आसपास काय, ते आम्ही आज सगळं तुम्हाला दाखवू. आणि जर बाय चान्स फोर्टच्या इन्फॉर्मेशनमध्ये थोडी कमी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन वाचून घ्या. तर आम्ही आज आमच्या बाईकनीच जाणार आहोत. तर बघून घ्या, आणि 70 किलोमीटर आहे इकडून. चला निघू. आज आपल्यासोबत 2 व्हीलरवर पण तुषार कदम आहे, हे कायमच आपल्या ब्लॉगमध्ये असता. आणि आम्ही याच्या पहिले पण एक 2 व्हीलरवर ट्रिप शिवनेरीवर गेलो होतो आम्ही, तेव्हा काय आम्ही ब्लॉग नव्हता बनवला, पण लय मजा आली होती त्या दिवशी. तर आज पण मजा येईल असं वाटतंय. ते तो ब्लॉग खरंच घ्यायला पाहिजे होता, पण जाऊ द्या, तेव्हा मी व्हिडिओ नव्हतो बनवायचो, आज बनवू. मित्रांनो, आम्ही इकडे पेमगिरी किल्ल्यावर पोचलो आहे. जवळजवळ आम्हाला आमच्या रूमपासून 1.5 तास लागला आणि गाडी जाते पूर्ण वरतीपर्यंत. तर ही एक चांगली गोष्ट आहे, उन्हाचं काही आम्हाला ट्रॅक करावं नाही लागणार. आणि इकडे लिहिलं आहे, हिंदवी स्वराज्य संकल्प भूमी श्री शहागड पेमगिरी संगमनेर. तर याची खूप चांगली हिस्ट्री मी तुम्हाला वरती जाऊन सांगतो. हा रस्ता आहे गडावर जायचा, आम्ही खालून चालत आलो आहे, हे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो पुढे कसं आहे काय. तर आम्ही थोडं वरती आलो आहे आणि तिकडे आम्हाला शिड्या दिसत आहेत. तर मला वाटतं की शिड्या चढावे लागतील. आणि चांगला घाट आहे हा घाट आम्ही चढून आलो आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्हाला इकडे एक मंदिर दिसतंय, हां, पेमाई देवी मंदिर आहे. आणि या मंदिरच्या इकडूनच हे पायरी वाट आहे गडावर जायसाठी. 10-15 मिनिटात आपण या वाटेने पोचू शकतो. पण आम्ही आज गाडी आणली तर गाडीनीच वरती जाणार आहोत. याचा बलिदान मास चालू आहे, हा बिना चपलाचा आलाय. कसं वाटतंय तुषार? हेल्मेट तर काढ. छान वाटतंय. पाय काय सांगता? तर आम्ही इकडे पेमगिरी किल्ल्यावर पोचलोय. तर तुम्हाला थोडं हिस्ट्री सांगतो या किल्ल्याबद्दल. या किल्ल्याला हिंदवी स्वराज्य संकल्प भूमी बोलतात. शहाजी राजे जे शिवाजी महाराजांचे वडील आहे, त्यांनी इकडे मोठा पराक्रम केला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे महाबली शहाजी राजांच्या मोठ्या पराक्रमाची साथ देणारा श्रीमान पेमगिरी भीमगड किल्ला महाबळेश्वर डोंगर रांगेचा किल्ला आहे. किल्ला दिसायला छोटा आहे पण शिवलिंगाचा आकारासारखा दिसतो. इसवी सन 1626 मलिक अंबरचा मृत्यू झाल्याने निजामशाहीची जबरहानी झाली आणि त्याचप्रमाणे 1626 रोजी मुघल सम्राट जहागीर मृत्यू पावल्याने दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या 2 घटनांच्या उत्तरेतील व दक्षिणेतील राजकारणात दूरगामी परिणाम झाला. मलिक अंबराच्या मृत्यूनंतर निजामशाहीच पोरकी झालेली पाहून शहाजी राजाचे मन निजामशाहीकडे ओढू लागले. अशा परिस्थितीत 22 सप्टेंबर 1626 रोजी इब्राहिम आदिल शाह मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मोहम्मद शाहीची शहाजी राजाचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजी राजांच्या 1626च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. तर इकडे बघू शकता तुम्ही, असा काहीतरी इतिहास आहे. तर मेन म्हणजे शहाजी राजांचा मेन पराक्रम इकडे आपल्याला दिसतो आणि खूपच महत्त्वाचा किल्ला आहे हा. तर तुम्ही अजून ही इन्फॉर्मेशन बघू शकता. आणि इकडे बसायला थोडंफार जागा पण आहे. आणि इकडे आम्ही आमची बाईक पार्क केली. तर आता आपण किल्ल्यामध्ये जाऊ आणि सांगू काय होतं. तर तुषार काही बोलायचं आहे का तुला? पायरी मार्ग पण आहे जो
इकडून किल्ल्याकडे जातो. हां पायरी मार्गाने येतात आणि आपण मागाशी दाखवलं म्हणतो शिडीचा मार्ग तिकडून उतरता किंवा शिडी मार्गावरून येतात हां पायरी मार्ग. हो चांगलं आहे. तर असं काहीतरी करता लोक. आम्ही तर गाडीकडे एक पाण्याचे टाके आपल्याला दिसत आहे, 1 2 आणि पुढे तिसरं पाण्याची टाकी आहे. तर ही बघू शकता. आणि हे जे पेमादेवीचं दुसरं मंदिर आहे हे जिजाऊंनी बांधलं होतं. हे पेमादेवीचं मंदिर जिजाऊंनी बांधलं होतं. हा हे जे टाके मी तुम्हाला दाखवले हे सातवन काळातले टाके आहे. हे पेमादेवीची मूर्ती, हे मंदिर जिजाऊंच्या नेतृत्वात बांधलं गेलं होतं. त्याच्याच मागे हे नवं बांधकाम दिसतंय आत्ताच्या काळातलं. टेहाळणी बुरुजाकडे जायचा रस्ता. हे एक इकडे मंदिर दिसतंय, मस्त नवं बांधकाम आहे. चांगलं संवर्धन केलंय ह्या किल्ल्याचं, तुम्ही बघू शकता. हे मंदिर कशाचं आहे बघावं लागेल. मंदिर आहे ते देवीचं मंदिर आहे, तुम्ही मूर्ती बघू शकता. नवं मंदिर बांधलेलं दिसतं इकडे, छान आहे. इकडे काय अरे राजवाड्याचे अवशेष. हे जे आहे इकडे राजवाड्याचे अवशेष दिसत आहे हे दगडांमध्ये, तुम्ही बघू शकता. भरपूर इकडे दगड पडलेले. हे काय इकडेच आहे ना, दिसले ना मागे पाण्याची पाण्याची टाकी. हा ते मागे होते तिकडे. आणि आता इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. छान किल्ला आहे, छोटा आहे, मस्त आहे. हे इकडे पण एक राजवाड्याचे अवशेष दिसत आहे पडलेले. आणि याच्या खालून व्ह्यू बघू शकता तुम्ही, पूर्ण भारी व्ह्यू आहे इकडून पेमगिरी फोर्टवरून. आणि सिटिंग पॉइंट इकडे पण लोकांनी भरपूर घाण करून ठेवली, काय करणार आता. तर किल्ला जवळजवळ फिरला गेलाय. खूप छोटासा किल्ला होता, खूप महत्त्वाचा किल्ला होता. आणि हिस्ट्री बघितली तर खूपच चांगला होता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, जर तुम्हाला वाचायचं आहे तर वाचून घ्या. पावसाळ्यात तर खूपच छान वाटेल या किल्ल्याच्या आसपास. आणि चांगलं आहे, फक्त एक मायनस पॉईंट काय, पर्यंत गाड्या येतात, कोणी पण इकडे येतं आणि घाण करून जातं, म्हणून थोडी घाण बघायला भेटेल किल्ल्यावर. बाकी काय नाही, मस्त किल्ला आहे. थोडं साफसफाईचं भान ठेवला पाहिजे. आम्ही आलो, आम्ही काहीच घाण नाही केली, आम्ही तर चप्पल पण घातली नाही, तुम्ही इकडे बघू शकता. हे जे आपण टेळानी बुरुज बघितलं होतं, याच्या मागे पण पाण्याचे टाके 2 दिसत आहे. इकडे बाळंतणींचे टाके, याला बाळंतणींचे टाके का बोलतात ते एवढं माहिती नाही. याला माहिती सांगतं तुषार. समोर एक टाका दिसते ना, बांधलेलं त्या ठिकाणी समोर खाली पण पाणी दिसत नाही. त्याच्यामुळं आता बाळंतणीचं टाका. तसं हा टाका दिसायला खूप छान दिसतोय. थोडं युनिक एक काम अर्धवट जरी असेल. तीन प्रकारचे केलेले.
हां इकडे पार्किंग दिसतंय करायचे होते पण झालेच नाही असं काहीतरी आहे. जिथे गट असतो ना, इथे बोलतात. हं, हं. तर आम्ही इकडे आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या वटवृक्षाकडे आलो आहे. हे तुम्ही बघू शकता खूपच मोठे, म्हणजे आमचं फिरून झालं आहे. व्हिडिओ आत्ता सुरू केली. 2.5 एकरमध्ये पूर्ण हे वटवृक्ष आहे. इकडे वेगळे वेगळे मस्त स्लोगन लावले. व्यसन करणारा फक्त स्वतःने कुटुंबही बर्बाद करतो असे. खूप असं छान वाटतंय. आम्ही मार्च महिन्यात इकडे आलो आहे आणि तुम्ही बघू वॉटरफॉल त्या साईडला असतील ना, हे बघू शकता तुम्ही. हां जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो तेव्हाच आयुष्य खरं वाटतं. मुलं मोठी होतात पण संस्कार घरातच मिळतात. असेच चांगले आणि हे जे आहे हे मेन वटवृक्ष याच्यातूनच बाकीचे पसरले असतील असं मला वाटतंय. खूप छान आहे इकडे तुम्ही बघू शकता. हे इकडे वटवृक्षांमध्ये मंदिर दिसतंय. हा मेन रूट आहे ज्याच्यातूनच. हा 3 एकराचं झाड आहे ह्याच एका झाडापासून. तर हे वीर आणि ते आहे. त्या खालच्या ज्याच्या अंगून बकरी, त्या बकऱ्या सोयड्या चारीत ह्या इकडं वर दगड आहे मोठा, त्या दगडापर्यंत आला. त्या दगडा खालून निघाला वाघ, त्याची धरली बकरी धरली. तो घरी गेला म्हणला आई माई दुधाची बकरी वाघानं धरली. आई म्हणजे तू एवढा कुस्त्या मारतो, तुला वाघ नाही आवरला. आईला सांगायचं कोपऱ्यातून कुरड उचलली, वाघाच्या पाया खाल्ला, कुत्रा घेतला आला तर तो वाघ त्याच्या बकरीचं रक्त पिऊन झोपला होता. तो जसा घराकडून आला तशी वाघाच्या डोक्यात कुरड टाकली. त्या दगडापासून लढत ते इथपर्यंत आले. मग पेमगिरीचा बाजार होता, लोक बाजारात चालले. म्हणला माझा एक निरोप सांगा, माझ्या बहिणीला अर्धी भाकर तांब्यावर पाहिजे आणायला सांगा. जुन्या लोकांच्या राज्यात काशेचे गडी, तिनं तांब्यावरून घेतला, भाकर घेतली, ती आली. निम्या रस्त्यात बहीण आली. भावाचा जीव गेला, वाघाचा जीव गेला, कुत्र्याचा जीव गेला. दळाला बहिणीला गाडवा तसा तिच्या मस्तकात घालून घेतला. हिरा मुशी लोकांनी 5 जीवाची समाधी तिथे दिली. इथं जिजाऊ आली, इथं दर्शन घेतली. पेमगिरीच्या गुडो 5-6 मुकामं केले. तिथं दुखायला लागलं, तिनं घोडीवर टांग टाकली की डायरेक्ट शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरीला झाला. एक रातभर राहिली. तिथं त्याचा जन्म इडवत होता. याची जाडीत होते तर पहिले भाऊ हातात दगड घुसला, ते एकच हाताला. तर जसं तुम्हाला स्टोरी जी आजीने सांगितली ती ऐकून खूप मजा आली. आणि ते जे वटवृक्ष आहे ते 3 एकरचा विस्तार झाला. ते त्यांनी जी स्टोरी सांगितली ते काहीतरी झालं होतं, तर त्यांच्या स्मरणात हे वटवृक्ष लावलेले मी बघू शकता. हे 3 एकर पसरले. आणि त्यांनी हे पण सांगितले की जिजाऊ आऊसाहेब अजून 2-3 दिवस इकडे राहिले असते तर शिवाजी महाराजांचा जन्म पण याच पेमगिरी किल्ल्यावर झाला असता. तुम्ही बघू शकता किती महत्त्वाची जागा आहे ही. तर तुम्ही पेमगिरी किल्ला बघितला, हे 3 एकर मोठं वटवृक्ष बघितलं. ते बघू शकता. आम्ही अजून पण तिथे बाहेरून आता आम्ही परत जायच्या विचारात आहे. जर तुम्हाला थोडासा पण ब्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुषार तोपर्यंत बाय बाय. हां तर भेटू आपण कधीतरी नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.